कलावंत सादर करीत आहे एक धमाल विनोदी एकांकिका धनंजय माने इथेच राहतात का त्यांच्या हातचा फोन करून असायला गणपती बाप्पा एक महत्वाची सूचना बोला या नाटकातील सर्व पात्र प्रसंग इस्रायलचा उल्लेख डायबिटीसचा औषध बालक आणि भाडेकर पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा धर्माला फसवण्याने ही फक्त स्क्रिप्टची मागणी आहे दुखावलं केल्यास आम्ही जबाबदार नाही हसायला आले नाही तरीही आम्ही जबाबदार नाही फक्त हसतात तर 100% श्रेय आमचं तर चला तर तो पाहूया धनंजय माने हेच राहतात का अरे लक्षात काय करतोयस तू मालकाने जर उडीचा वास आला बघितलं ना तर मला खावं देते आणि काय भाड्यात आपण चौघ राहतोय हे सगळ्यांना कळेल श्रीमंत भावाला मारे अजय देवगण हो अंतर्वाणी बघा बघा तुमचा नवरा कसा दिसतोय बोलतो तू आधी मला कधी पण येते अरे तसं काय बी होणार नाही कारण माझा गेलाय त्याच्या मेवणीच्या लग्नाला मालकाची मेवणी एवढी करून घ्यायला पाहिजे तो देशील जेव्हा देशील पण आता आधी याचे पेट होऊन जाऊ दे बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी दादा बिडी बनवा बनवी बनवा बनवी माने मी काय म्हणत होतो तुमच्या घरातून मला जोरात जोरात ओरडण्याचा आवाज येत होता मला पण येतो कधी कधी जोरात ओरडण्याचा आवाज हा ओरडतो धनंजय माने इथे राहतात का ठोकतो धनंजय माने इथे राहतात का ठोकतो आलाच लक्ष्मीकांत ये लक्ष्मीकांत ये या इस्रायलचे पाहुणे आणलं का माझा डायबिटीसचा औषध त्याचं काय झालं माझं मी ना इस्रायलवर नाही तर माझं इमान पाण्यात डुबलं हा डुबलं आणि डुबलं त्याच्यावर तुमचे 70 रुपये पण डुबले माने यांना वारले म्हणायचंय का नाही मला ही नवीन सर्व बनवी आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे डुबले माने हा सुद्धा हलकटपणा आहे बघा माझी मी एवढं कसं बोलतोय मला मित्र बघता तुझं काय पण नाही पण ह्याचे 70 रुपये डुबले 70 रुपये त्यांचं आहे ना ते नाही पण तुम्ही कसं आहे शेवटीच्या मालकासारख्या आधी लक्ष्मीनारायणाचा जोडा शकतो हा नवसाचा आंबा पाहिजे एकटीनेच खायचा तिने मला काय बोलली नाही माने तुमचे 70 रुपये पुढच्या भाड्यात देतो पण आता तुम्ही या नाही कोण येईल संतन म्हणून तू सोडून का गेला संतन म्हणून तू आम्हाला पाहिजे होता संतन म्हणून तू ये ना
माने कुठे मालक 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 ते भूत नाही ते आपला रोबोट आहे रोबोट आहे रोबोट आहे मग तो माझ्या अंगावर जाऊन का आला? त्याने तुम्ही त्याला व्हॉइस कमेंट दिली ना म्हणून तो आला. आता तुम्ही बोला सचिन तू ये ना सचिन तू ये ना बघा सचिन येतो हटपणा आहे तुम्ही मला माझ्याच घरात मला नाही बोललो माझं मी ह्याला बोललो ह्याचं नाव काय संतनू हा काय बोलला सचिनला बोललो असतो सचिनाला पहिला नाही यायचं मी काय म्हणतो धनंजय मालक तुम्ही बोला सचिन तू ये ना बघा सचिन येतो की नाही आईला सचिन आहे ना येणार सचिन तू ये ना सचिन तू ये ना माने भूत माने अहो मालक 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 हा आपला दुसरा रोबोट सचिन शाळेला तुम्ही किती गर्दी करून ठेवली माझ्या घरात सचिन तुम्ही या आपापल्या जागेवर वा अरे वाचाऱ्यांनो जरा चांगली कापड तरी घाला त्यांच्या तोंडावर कसं घालतो मला तर तुमच्या बाहेर वाळत घालून त्यांच्या त्यांच्या डोक्यावर टाकून कशा वाटते नको तुमचे रोबोट गुदमरते काय आहे ना माझी बायको कपडे चांगले धुवत नाही कपडे चांगले नाही ते मला काय माहित नाही हे सगळे कसे बोलले अरे मला माहित नाही माने मला हे दोन्ही रोबोट नको सचिन शंतनू बाहेर वा अरे वसाऱ्यांना थांबा सचिन शंतनू थांबा थांबले सचिन शंतनू सोडलं सचिन शंतनू पकडा अरे वा पकडलं माने हे सगळं ऐकत माझं वा वा सचिन शंतनू उचला खाली होता माझी कंबर मोडली माने कंबर मोडली माने मी काय म्हणतोय बोला मी या दोघांपैकी एक रोबोट घेऊन जातो मेवणीच्या लग्नात अत्तर टाकायला कामाला येईल मालक आपल्या त्यांच्याकडून टेस्टी व्हायची बाकी आहे ना आणि काय माहितीये का मालक जास्त साखर मालक भेटला आपल्या डोक्यात अरे हा कसला हलतो किती हो ना अगदी शिवपार्वतीचा जोडा शोधतो हा विना लिलाच्या कारभारीच्या बंगल्यात गेलं तुमच्या आधी नवसाचा आंबा पाठवलो शुभ्रा राधे हॅलो काय सांगू कवट्या म्हणाला का जेल म्हणून पळाला आणि माझ्या शालूलाही करून दिलं आता तू काय करणार अरे येतं काय दुसरं नाचला राहुला अगो शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना क्या बात आहे मी काय बोलतोय आपण एक काम केलं तर शालू शोधायला म्हैशी आपण मदत केली तर शालू सगळं माहिती आहे मी काय बोलतो मला इथे 2 दिवस राहायला देता का मालक म्हणजे ना विचारू नको माने मी काय म्हणतो लक्ष्मीकांत मी काय म्हणत होतो ते दोन्ही रोबोट मला पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर घर खाली करा काय करता धनंजय माने इथे राहतात का हो इथे चालत माने भूत धन्यवाद मस्त अरे अजय देवगणचा हार काढा